नेक्स्ट प्रश्न आहे 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड केनिंग हे 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1858मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे असहकार चळवळ कोणी सुरू केली? असहकार चळवळ कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केलेली आहे. पंजाब केसरी कोणाला म्हणले जातात? पंजाब केसरी कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 लाला लाजपत राय यांना पंजाब केसरी असे म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे हरिजन साप्ताहिक कोण चालवत असे? हरिजन साप्ताहिक कोण चालवत असे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी हे हरिजन साप्ताहिक चालवत असे. नेक्स्ट प्रश्न आहे रयतवारी पद्धत सर्वात प्रथम कुठे सुरू झाली? रयतवारी पद्धत सर्वात प्रथम कुठे सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मद्रास या प्रांतात रयतवारी पद्धत सुरू झालेली आहे सर्वात प्रथम. नेक्स्ट प्रश्न आहे 1930मध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कोठे लागू झाला होता? 1930मध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कोठे लागू झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूरमधून. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात? भारतीय राजकारणातील पितामह कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी यांना भारतीय राजकारणातील पितामह असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा 1911मध्ये कोणी केली? बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा 1911मध्ये कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा 1911मध्ये केली. नेक्स्ट प्रश्न आहे मुळाशंकर आबाशंकर तिवारी यांचे मूळ नाव कोणते? मुळाशंकर आबाशंकर तिवारी यांचे मूळ नाव कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबईचा सिंह असे कोणाला म्हणतात? मुंबईचा सिंह असे कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले नाही? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 शूद्राचे जीवन. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे ग्रंथ लिहिलेल्या नाही. बाकी शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी हे तिन्ही महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला? शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांनी 1920 साली कोणते वृत्तपत्र सुरू केले? डॉक्टर आंबेडकरांनी 1920 साली कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मूकनायक हे डॉक्टर आंबेडकरांनी 1920 साली वृत्तपत्र सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महर्षी कर्वे यांचा जन्म कुठे झाला? महर्षी कर्वे यांचा जन्म शेरवली येथे झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील संविधानाचे शिल्पकार असे कोणाला म्हणले जातात? भारतीय राज्यघटनेचे संविधानाचे शिल्पकार असे कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे घटनेच्या संविधानाचा सरनामा कोणी तयार केला? घटनेच्या संविधानाचा सरनामा कोणी तयार केला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित नेहरू यांनी घटनेच्या संविधानाचा सरनामा तयार केलेला आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे सध्या भारतीय राज्यघटनेतील किती कलमे व परिशिष्टे आहे? सध्या भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 495 कलमे व 11 परिशिष्टे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे संविधानिक घटनादुरुस्ती अन्वये कोणत्या मूलभूत हक्कात संविधानातून वगळण्यात आलेला आहे? संविधानिक घटनादुरुस्ती अन्वये कोणत्या मूलभूत हक्क संविधानातून वगळण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 संपत्तीचा हक्क. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यसभेच्या सभासदाची मुदत किती वर्षे असते? राज्यसभेच्या सभासदाची मुदत किती वर्षे असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडून जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 48 सदस्य निवडले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतो? केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा. नेक्स्ट प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहे? सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 31 न्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यपाल या पदासाठी वय किती वर्ष आवश्यक असतात? राज्यपाल या पदासाठी वय किती वर्ष आवश्यक असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 35 वर्ष. राज्यपाल या पदासाठी वय वर्ष 35 वर्ष आवश्यक असतात. नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब यामध्ये डीचे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. टिंबटिंब यामध्ये डीचे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कॉल्ड लिव्हर ऑइल यामध्ये डीचे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. नेक्स्ट प्रश्न आहे अणूच्या केंद्रात टिंबटिंब नसतात. अणूच्या केंद्रात टिंबटिंब नसतात. तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रॉन. अणूच्या केंद्रात इलेक्ट्रॉन नसतात. नेक्स्ट प्रश्न आहे गोबर गॅसमधील प्रमुख घटक कोणता? गोबर गॅसमधील प्रमुख घटक हा मिथेन आहे. प्रश्न आहे विद्युत शक्तीचे परिमाण कोणते? विद्युत शक्तीचे परिणाम कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वॅट. विद्युत शक्तीचे परिणाम हे वॅट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकतो? तर रत्नागिरीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहे? तर मराठवाड्यामध्ये 3 ज्योतिर्लिंग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते पीक सर्वात जास्त होते? तर ज्वारीचे पीक हे सर्वात जास्त होते महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? तर पंढरपूर शहर हे गोदावरी नदीकाठी वसलेले नाही. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. नेक्स्ट प्रश्न आहे कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान हे हरिपूर आहे. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर धुळे शहर पांझरा या नदीकाठी वसलेले आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची संख्या 4 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर प्रवरा या नदी ठिकाणी वसलेला आहे नेवासा. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होतं. प्रश्न आहे हे सायलीन आहे मित्रांनो. सह्याद्री पर्वतात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर पश्चिम घाट या नावाने ओळखतात. नेक्स्ट प्रश्न आहे कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? तर कोयना धरण हे महाराष्ट्र राज्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मेमरीचे कोणत्या आकारमानात सर्वात लहान असतात? मेमरीचे कोणत्या आकारमानात सर्वात लहान असतात? तर किलोबाईट. नेक्स्ट प्रश्न आहे WHP म्हणजे काय? WHP म्हणजे काय? वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल. नेक्स्ट प्रश्न आहे संगणकाच्या कामाची गती टिंबटिंबमध्ये मोजतात. तर या प्रश्नाचे उत्तर मेगा हाइट्स यामध्ये संगणकाच्या कामाची गती मोजत असतात.